श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। अधिक मास सुरू आहे आणि अधिक मास जेवढा शुभ असतो त्यामध्ये आपल्याला काही शुभ गोष्टी करायच्या असतात। चांगली कामे आपल्या हातून अशा शुभ महिन्यामध्ये झाली पाहिजेत, पण यासोबतच आपल्याकडून काही चुका होऊ नये, कळत न कळत आपल्याकडून काही चुका होऊ नये आणि या जर चुका आपल्याकडून झाल्या तर मग आपल्याला त्या गोष्टीचं वाईट फळ जे आहे ते भोगावं लागतं। मग आपल्यालाच म्हणायची वेळ येते की मग माझ्या बाबतीतच असं का घडतं। म्हणून आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे। अधिक महिन्यामध्ये कुठल्या गोष्टी आपण करू नये, कुठल्या गोष्टी आपल्याकडून टाळल्या गेल्या पाहिजे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर अधिक मासामध्ये सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की आपण कुठल्या शुभ गोष्टी कराव्या की ज्यामुळे भगवान विष्णू जे आहे तर ते आपल्यावर प्रसन्न होतील। अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही जमेल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। बघा, या महिन्यामध्ये तुम्ही भगवान विष्णू, भगवान नरसिंह, त्यानंतर भगवान कृष्ण यांच्या संबंधित जे आपण काही तुम्हाला व्रत वगैरे करायचे असतील ते तुम्ही करू शकता। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचं पाठ करा। स्त्री सूक्त, पुरुष सूक्त या गोष्टी तुम्हाला वाचायच्या असतील जेव्हा जमतील तेव्हा वाचा। यूट्यूबवर ऐका, हरकत नाही, पण वाचा। खूप चांगला फरक तुमच्या आयुष्यामध्ये दिसेल। तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी, समस्या चालू असतील तर कुठेतरी त्यांना मार्ग मिळेल, त्या अडचणी ज्या आहेत त्या संपतील। तर त्यामुळे हा महिना शुभ असल्यामुळे त्याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला या महिन्यामध्ये दान करायचं आहे। दानाला खूप महत्त्व आहे, याबद्दलचा एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल। तर दान करा, यथाशक्ती जमेल ते दान करा, पण नक्की दान करा या अधिक महिन्यामध्ये। आणि त्यातल्या त्यात हा श्रावण आहे तर त्यामुळे दान दक्षिणा असं कार्य केल्यामुळे आपल्याला पुण्य मिळतं। आणि तसंच या महिन्यामध्ये पूजापाठ जे पण काही आपण विशेष सेवा करत असतो तर त्याचं आपल्याला फळ हे मिळतंच। सर्व प्रकारचे मोठे छोटे कुठले पण संकट असतील तर ते दूर होतात। म्हणून तुम्हाला या महिन्यामध्ये जमेल तेवढी सेवा करायची आहे। तुमच्यावरती कर्जाचा काही समस्या असेल, घरामध्ये काही कटकटी असतील, नवरा बायकोचे जमत नसेल, काहीही असेल तर या अधिक मासामध्ये तुम्ही व्रत करा, तुम्हालाच त्याचा 100% फायदा होईल। आता या गोष्टी आहेत ज्या आपण अधिक मासामध्ये केल्या पाहिजेत। दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सेवा करा नका करू तुमच्यावर आहे। तुम्हाला मनापासून इच्छा असेल तर तुम्ही नक्की सेवा करा, उगाचच कोणीतरी सांगतंय म्हणून करू नका। जर तुम्हाला मनापासून इच्छा आहे, मनापासून कुठेतरी वाटतंय की मी हे पारायण केलं पाहिजे, ती सेवा केली पाहिजे, ही सेवा केली पाहिजे, तरच तुम्ही सेवा करा। कारण जेव्हा आपण मनापासून करतो ना तर तेव्हाच त्या गोष्टीचा फायदा होत असतो। उगाचच मनावर लादून जर काही आपण केलं तर मग त्याचा फायदा होत नाही। मग तुम्ही सेवा करत असाल किंवा नसाल, पण काही गोष्टी, काही चुका आपल्या हातून या शुभ महिन्यात होणं आपल्याकडून टाळलं गेलं पाहिजे। काही चुका आपण घडू नये याची काळजी घेतली पाहिजे। सगळ्यात पहिलं म्हणजे या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका। त्यानंतर नॉनव्हेज, कुठलं पण छोटं मोठं कोणतंही व्यसन असेल त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा। आणि मांसाहार करू नका। तुम्ही जर मांसाहारी असाल तर तुम्हाला काही गोष्टी थोडंसं करणं अवघड जातं, पण खाणं पिणं तर आपण नेहमीच करत असतो। पण मग थोडे काही दिवस आपण हे नियम पाळले तर काय हरकत आहे, त्याचा फायदा आपल्यालाच होत असतो। म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ना त्याच्या मागे काहीतरी श्रद्धा आहे आणि सायंटिफिक रिझनसुद्धा आहे। तर त्यामुळे लक्षात घ्या, नॉनव्हेज वगैरे या गोष्टी खाणं कटाक्षाने टाळा। दुसरी गोष्ट म्हणजे मध, त्यानंतर तांदळाचे पाणी, उडीद डाळ, मोरया, मसूर, त्यानंतर मुळा, कांदा, लसूण, शिळं अन्न, मादक पदार्थ याचं सेवन करू नका। हे जे पदार्थ मी तुम्हाला सांगितले आहे ते तामसी अन्न म्हणून मानलं जातं, तर या पदार्थाचे सेवन शक्यतो अधिक महिन्यामध्ये केलं नाही पाहिजे। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये मंगल कार्य करू नये, म्हणजे विवाह, त्यानंतर बाळाचं बारसं, त्यानंतर काही साखरपुडा, मुंज, गृहप्रवेश अशा ज्या गोष्टी आहे या महिन्यामध्ये कुठलं पण शुभ कार्य जे आहे, मंगल कार्य आहे ते अधिक मासामध्ये करू नये। जावळ काढू नये, त्यानंतर बाळाचे कान वगैरे टोचायचे असतील किंवा तुमचे स्वतःचे मोठ्यांचे पण कान वगैरे टोचायचे असतील तर अधिक महिन्यामध्ये कान टोचू नका। महिलांनी अधिक महिन्यामध्ये केस कापू नये। यानंतर महिलांनी अधिक महिन्यामध्ये चुडा भरू नये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुलदेवीची स्थापना करू नये।
समजा तुमच्याकडे काही कारणामुळे तुम्हाला कुलदेवीची स्थापना करायची आहे, तर अधिक मासामध्ये ती करू नका. बाकी इतर महिन्यामध्ये तुम्ही करू शकतात. ग्रहप्रवेश करू नये. यानंतर अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, तर त्यामुळे या महिन्यामध्ये कृपया करून कोणी पण, जे आपल्या बरोबरीचे सुद्धा, आपल्यापेक्षा मोठे असू द्या, कोणीही त्यांचा अपमान करू नका, कोणाची फसवणूक करू नका. हा जो महिना आहे ना, खूप पवित्र महिना आहे. तर यामुळे या महिन्यामध्ये केलेल्या छोट्या छोट्या चुकांचं फळ कुठेतरी भोगावं लागतं. मग आपणच म्हणतो की माझ्यावर ही वेळ का येते. तर या गोष्टी आपण कुठेतरी रागामध्ये विचार न करता काही गोष्टी करून जातो आणि मग त्याचे उलटे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे कोणाला फसवू नका, कोणाला वाईट वाटेल असे अपशब्द बोलू नका, शिवीगाळ करू नका, मोठ्यांचा मान राखा, त्यांचा अपमान बिलकुल करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, कुठलं पण शॉप वगैरे, तर असं काही नवीन व्यवसाय किंवा नवीन बिझनेस तुम्हाला सुरू करायचा असेल तर तो अधिक महिन्यामध्ये करू नका. कारण मग तो व्यवसाय जो असेल तो तुमचा सफल होत नाही, त्यामध्ये तोटा येतो. मग कुठेतरी तो धंदा जो आहे तो तुम्हाला बंद करावा लागतो. तर आता अधिक महिन्यामध्ये तुम्ही नवीन जर सुरुवात करणार असाल तर आत्ता करू नये. तुमचं आधीपासून चालू आहे तर त्यामध्ये काही हरकत नाही. यानंतर या महिन्यामध्ये वस्त्र, दागिने, घर, दुकान, वाहन अशा मोठ्या वस्तूंची खरेदी केली जात नाही. करू नये. कारण दागिने खरेदी करणं, घर खरेदी करणं, त्यानंतर काही कार वगैरे किंवा टू व्हीलर खरेदी करणं ही आपल्यासाठी मोठी इन्व्हेस्टमेंट असते. तर अशासुद्धा गुंतवणूक जी आहे ही आपण या महिन्यामध्ये करू नये. अपशब्द बोलले आपल्याकडून टाळलं गेलं पाहिजे. कोणावरही विनाकारण रागराग, चिडचिड करणं, घाणेरडं बोलणं हे आपल्या घरामध्ये होणार नाही, याची तुम्ही काळजी घ्या. यासोबतच जसं शेतकरी लोक असतात तर त्यांच्याकडे गावाकडे किंवा आजकाल लोक सिटीमध्ये राहतात, त्यांची गावाकडे सुद्धा काहीतरी फार्म घेतलेलं असतं, तर तशा ठिकाणी सुद्धा या अधिक महिन्यामध्ये विहीर खोदणे किंवा बोरिंगचं काम करणं जे आहे ते अधिक महिन्यामध्ये केलं जात नाही. तर अशा या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या मी तुम्हाला, मला जेवढ्या माहिती आहेत तुम्हाला सांगते. पण या व्यतिरिक्त पण कुठली नवीन मंगलमय गोष्ट आहे ती तुम्ही या महिन्यामध्ये करू नये. तुम्ही काळजी घ्या. त्यानंतर पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशी. भगवान विष्णूंना प्रिय अशी तुळस आहे आणि तुळशी मातेला सुद्धा भगवान विष्णू हे खूप प्रिय आहेत. तर त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला तुळशीची काळजी घ्यायची आहे. तसं तर आपण नेहमीच तुळशीची काळजी घेतो. अधिक महिन्यामध्ये तुळशीची हानी होणार नाही, तुळशीचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. संध्याकाळी कधी पण लक्षात ठेवा, संध्याकाळी तुळशीची पाने ही तोडली जात नाहीत. आणि सकाळी जरी तुम्ही तुळशीचे पान तोडत असाल तर नेहमी आधी तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर अलगदपणे तुळशीची पाने आपल्याला तोडायची असतात. तर या गोष्टी लक्षात ठेवा. तुळशी मातेचा अपमान होणार नाही अशी काळजी घ्या. कारण काय आहे, आपण जर तुळशी मातेचा अपमान केला तर भगवान विष्णू जे आहेत ना, तर त्यांना तुळशी माता अतिशय प्रिय आहे. तर त्यामुळे मग त्यांचे पण मग वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. या महिन्यामध्ये दररोज देवपूजा करा. पण रोज आपण करतोच. जे करत नसतील त्यांनी लक्षात घ्या, खूप पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये देवांची आपण जमेल तेवढी सेवा केली पाहिजे. उपाय तापाय, सेवा, पारायण हे सगळं आपल्या हातून झालं पाहिजे. नाही होतंय तर कमीत कमी तुम्ही सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावा. रोज आपल्याकडून देवपूजा ही झालीच पाहिजे. या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर यातल्या शक्यता गोष्टी तुम्ही पाळा. जास्तीत जास्त गोष्टी पाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण आपल्याला त्याची माहिती नसल्यामुळे आपल्याकडून ह्या चुका होऊन जातात. तर या गोष्टीची काळजी घ्या. कारण हा महिना जो आहे तो अतिशय पवित्र आहे. अधिक महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णू यांना नाराज करायचं नाही आहे. ते आपल्यावर नाराज नाही होणार याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.